नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। इंदिरा महिला मंडळ धुळे यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला असलेल्या दुकानावर एनर्जी ड्रिंक बंद करण्यात यावी या संदर्भात आज महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी त्यांची प्रतिक्रिया। दिनांक रोजी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांच्या महिला आघाडीच्या समस्त सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय आपल्या प्रभाती परदेशी यांच्या संस्थेच्या अधोरेखित एक निवेदन आज इथे देण्यात आलेलं आहोत। ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की कॉलेज, शाळा, महाविद्यालय याच्या परिसरात जी एनर्जी ड्रिंक्स मिळतात ती उत्तेजक पेय म्हणून असतात आणि ते उत्तेजक पेय पिल्यामुळे मुलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचंच शारीरिक बदल घडतात आणि ते शारीरिक बदल हे त्यांची शैक्षणिक जे शाळा किंवा त्यांचं ते वातावरण आहे त्याच्यासाठी ते सुटेबल नाही आहे। आणि विशेष म्हणजे जे हार्मोन्स बदल होतात मुलांच्या शालेय विद्यार्थ्यात त्याच्यावर देखील हे उत्तेजक पदार्थ परिणामकारक ठरतात आणि त्यांच्या शालेय विकसित अवस्थेत हे जे पदार्थ आहेत ते त्याच्यावर देखील परिणाम करतात। त्याच्यामुळे आमचं समस्त महिला भगिनी मंडळांचं असं म्हणणं आहे की ही जी मादक पदार्थ आहेत, उत्तेजक पदार्थ आहेत ती शालेय महाविद्यालयाच्या परिसरात विकली जाऊ नयेत, कारण की मुलांच्या जीवनावर त्याचा शालेय शिक्षणावर देखील खूप गंभीर परिणाम होतात, त्याच्यावरही होतात आणि शारीरिक परिणाम देखील आपल्याला झालेले आढळून येतात। म्हणून ह्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी आम्ही इथे मागणी करण्यात आलेलो आहोत। नमस्कार, आम्ही सर्व महिला पदाधिकारी इंदिरा महिला मंडळ व उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहे। आज आम्ही जिल्ह्याभरात जो एनर्जी ड्रिंक देण्यात येतो विद्यार्थ्यांना आणि परिसरात विकला जातो त्यावर बंदी घालण्याबाबत आणि ज्या दुकानदारांच्या इथे गुणीकारक औषध वगैरे भेटते त्यांचे कायमस्वरूपी लायसन्स बंद करून आणि कंपनी मालकाला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावं या आशयाचे निवेदन आम्ही RDCंना आता शरद पवार साहेबांना दिलेलं आहे। आणि आमची अशी मागणी आहे की जो शासनाने नियम काढलेला आहे आणि हे पत्र आम्ही जे आपले सचिव आहे अन्न व औषध विभाग तुकारामजी मुंडे साहेब कर्तव्यदक्ष यांच्याकडे हा आवर्जून पाठवायला सांगितलेलं आहे की आतापर्यंत असं कुठेच होत नव्हतं की लेकरांची दक्षता घेतली जाईल, पण 500 मीटर आणि 100 मीटरचं जे अंतर शासनाने घालून दिलेलं ते त्याची कुठल्याही प्रकारची कारवाई आणि लोक दक्षता घेत नाही आणि प्रत्येक 100 फूट काय 50 फूटवर पण सर्व गुंगीकारक औषध भेटत असतात आणि गुंगीकारक इतकं भयंकर प्रकार आहे की 75 मिली 100 मिलीच्या बाटलीमध्ये 75 मिली MM पेक्षा जास्त ग्रामपेक्षा बाटलीमध्ये कॅफेन असल्याचा आमचा आरोप आहे। कॅफेन असतो ते 75 MM आणि त्याच्यात दुसरं असं आहे की हे असल्यामुळे मुलांच्या मेंदूवर आणि किडनीवर मोठा भयंकर प्रकार असतो। रात्रभर मुलं जागेच असतात, एका ठिकाणी असे वेळेसारखे कृती करत असतात, अनेक ठिकाणी मुलं आपण पाहिले असतात। तसंच मुलांच्या धुळे जिल्ह्यामध्ये असं कुठे ठिकाणी हे झाले तर त्यामुळे तुम्ही आंदोलन देता। धुळे जिल्ह्यामध्ये असा प्रकार कुठे घडला आहे? धुळे जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी तुम्हाला हे SSVPHच्या भागात अनेक कॉलेजमध्ये मुलं स्मोकिंग करत असतात, त्याच्यातही हे मिक्सिंग असतं, औषधांमध्ये असतं, अनेक शाळेचा परिसर बघाल तिथे असतं। प्लस 2012 जुलै 2024ला बाबा आत्राम हे जेव्हा मंत्री होते अन्न औषधचे त्यांनी हा कायदा विधानसभेमध्ये पारित करून दिलेला होता आणि त्याच कायद्यामुळे आम्ही आता शासनाला सांगतोय की आणि कर्तव्यदक्ष मुंडे साहेब जे आलेले त्याच्यामुळे आम्ही हे प्रकरण उचललेलं आहे की जेणेकरून की मुलांवर असे दुष्परिणाम होऊ नये। ठीक आहे।